बघा हे पनीर किती मस्त दिसत आहे। अगदी हॉटेलमध्ये मिळतं तसं हे मटार पनीर आपण घरच्या घरी कसं बनवायचं ह्याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। नमस्कार, मी प्रज्ञा, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। चला तर बघूया यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे। यासाठी मी 2 मोठे कांदे चिरून घेतले, 2 टोमॅटो घेतले मध्यम आकाराचे, आलं आणि लसूण ह्याची आपल्याला छान पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर सुरुवातीला आपल्याला ह्यांना थोडं शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी पॅनमध्ये थोडंसं किंचित असं तेल घातलं आणि त्याच्यावर हे सगळे जिन्नस घालून घेतले। आता याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं, म्हणजे मीठ घातल्यामुळे टोमॅटो कसा लवकर शिजतो। आणि छान मिक्स करून याच्यावर अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालायचं, जेणेकरून याला वाफ येईल आणि हे पटकन शिजतील। याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि याला शिजण्याची वाट बघायची आहे। या मसाल्यांना आपल्याला भाजायचं नाही आहे, शिजवून घ्यायचं आहे, वाफवून घ्यायचं आहे। म्हणून असं थोडं पाणी घालायचं, जेणेकरून याच्यामध्ये वाफ तयार होईल आणि हे छान शिजतील, नरम होतील आणि आपली पेस्ट ही अगदी स्मूथ अशी तयार होईल। हॉटेलमध्ये अशी टोमॅटो, कांदा, आलं, लसूण याची पेस्ट ही बनवून ठेवलेली असते। जेव्हा ऑर्डर येईल तेव्हा हे पनीर सर्व केलं जातं हा मसाला वापरून। तशीच ही पेस्ट तयार होते, घरच्या घरी आपण ही बनवू शकतो। आता इथे मी असे मीडियम साईजचे पनीरचे क्यूब तयार करून घेतले आणि हे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। थोडं तेल जास्त घालायचं पॅनमध्ये, शक्यतोवर नॉनस्टिक पॅन वापरायचा आहे। आणि मस्त याला गोल्डन रंग येईपर्यंत हे पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। कच्चं पनीर जर घातलं तर ते तुटण्याची भीती असते, म्हणून मटार पनीर बनवताना असं याला छान तळून घ्यायचं आहे आणि फ्लेवरसुद्धा छान येतो। त्यामुळे असं मस्त याला तळून घ्यायचं आहे। बघा किती छान याला कलर आला। असं झाल्यावर याला काढून घ्यायचं आहे। आता याला आपण फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये 1 मोठा कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून त्या घातलेल्या आहेत। ह्याला पण आता मस्त परतून घ्यायचं आहे। हे छान परतल्यावर याच्यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलं होतं, जी पेस्ट बनवली होती, ती पेस्ट याच्यामध्ये घालायची आहे। माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून मला नक्की सांगा। आता ही पेस्ट याच्यामध्ये मी घालून घेते आणि यालासुद्धा आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। मसाले चांगले भाजलेले असले की भाजीला कसा छान फ्लेवर येतो। असं मस्त याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। ही जी पनीर मटारची भाजी आहे ही आपण फ्रेश मटार वापरून बनवणार आहोत। तुम्ही फ्रोझन मटार वापरले तरीही चालतील। बघा आता याला छान तेल सुटायला लागलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले लागणार आहे। त्यासाठी मी इथे घेतलेले आहे घरगुती लाल तिखट 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, तुम्ही बेडगी मिरची पावडर वापरली तरीही चालेल, हळद 1 चमचा, धणे पावडर 1 ते 1.5 चमचा किचन किंग मसाला आणि 1 चमचा बटर पनीर मसाला इथे मी वापरलेला आहे। बटर पनीर मसाला नसेल तरीही चालेल, फक्त किचन किंग मसाला वापरून सुद्धा हे मटार पनीर खूप छान बनतं। मस्त याला छान हे मसाले आपल्याला आता या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत। मस्त तेल सुटेपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। बघा किती छान आता हे झालेलं आहे। एखाद्या वेळेला आपल्याला वाटतं ना की हॉटेलमध्ये मिळतं तसं मटार पनीर खावं, तर हे अशा पद्धतीने आपण घरच्या घरी तयार करू शकतो। तर याच्यामध्ये मी आता गरम पाणी घालून घेतलेलं आहे। गरम पाणीच वापरायचं आहे। कधीही आपल्याला अशा भाज्या बनवायच्या असल्या की शक्यतोवर गरम पाण्याचा वापर करायचा आहे। खूप जास्त पातळ ही मटार पनीरची भाजी नसते, थोडी सेमी थिक याची ग्रेव्ही असते, त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही। आणि याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि हे आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे। पनीर आणि मटार आताच घालायचे नाही याच्यामध्ये, याला पहिल्यांदा शिजवून घ्यायचं आहे, झाकण ठेवायचं आणि याला शिजण्याची वाट बघायची आहे। माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता 3 ते 4 मिनिटानंतर मी इथे घेतलेले आहे हे फ्रेश मटार। हे मटार मी
पाण्यामध्ये थोडं मीठ घालून शिजवून घेतलेले आहे, त्यामुळे याला शिजायला जास्त वेळ लागणार नाही. आता कच्चे मटार वापरून तुम्ही जर करत असाल तर सुरुवातीलाच हे मटार आपल्याला घालून घ्यायचे आहे. जेव्हा आपण मसाला तयार करतो त्यावेळेला हे मटार शिजवून घ्यायचे आहे, पण मी हे आधी शिजवले त्यामुळे पनीरसोबतच मी हे मटार याच्यामध्ये आता घालून घेणार आहे. आणि आता हे जे पनीर आणि मटार आहे हे आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटं फक्त झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त शिजवायचं नाही. जास्त शिजवलं तर मग पनीर हे रबरसारखं लागण्याची शक्यता असते. बघा 2 ते 3 मिनिटानंतर मस्त असं हे मटार पनीर इथे तयार झालेलं आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळतं तसं हे तयार झालेलं आहे. आता याच्यावर फक्त आपल्याला आता वरून कोथिंबीर घालायची आणि मस्त तूप घालून हे सर्व करायचं आहे. तुम्ही बटर घातलं तरीही चालेल. बघा किती छान हे इथे तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी कसुरी मेथीसुद्धा घालत आहे. कसुरी मेथी नेहमी थोडीशी तव्यावर भाजून घालायची, म्हणजे खूप छान फ्लेवर याला येतो. आणि वरून घातलेलं आहे तूप. बघा किती छान अगदी हॉटेलमध्ये मिळतं तसं हे मटार पनीर इथे तयार झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. हे मटार पनीर जिरा राईस, बटर नान किंवा आपली साधी पुरी किंवा चपातीबरोबर खायला खूप छान लागतं. तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा. ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.